नमस्कार. आज आपण एका अशा जागतिक संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होतोय. हा संघर्ष आहे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातला. आता ही फक्त 3 देशांमधली लढाई नाहीये, तर ह्या संघर्षाची आग संपूर्ण जगाला कशी वेढू शकते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांवर कसा होतोय, हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मोठा प्रश्न हा आहे की जग खरंच एका नवीन महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे, नाही का? पण ह्या सगळ्या तणावाचं जे मूळ केंद्र आहे ते जमिनीवर नाहीये. ते आहे समुद्राच्या मधोमध, जगाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच धोकादायक सागरी मार्गावर. या मार्गाचं नाव आहे होर्मुझची सामुद्रधुनी. आता नकाशावर पाहिलं तर हा फक्त एक छोटासा निळा पट्टा दिसतो, पण प्रत्यक्षात हा तो केंद्रबिंदू आहे जिथे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची नाडी आपण म्हणू शकतो अडकलेली आहे. म्हणजे विचार करा, या एका लहानशा मार्गावर ताबा मिळवणं हे म्हणजे जगाच्या संपूर्ण व्यापाराची चावी आपल्या हातात घेण्यासारखं आहे. आणि परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरून येईल. या मार्गावरची व्यावसायिक जहाजांची वाहतूक तब्बल 90% कमी झाली आहे. 90%! अहो, याचं कारण म्हणजे इराणने दिलेली धमकी. त्यांनी सरळ सांगितलंय की ते संपूर्ण सामुद्रधुनी सागरी सुरुंगांनी म्हणजे नेव्हल माइन्सनी भरून टाकतील. याचा सरळ अर्थ काय होतो तर इथून जाणारं प्रत्येक जहाज एका अदृश्य पण जीव घेण्या धोक्याच्या छायेतून प्रवास करेल. त्यामुळे आजच्या घडीला या पाण्यातून प्रवास करणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देणं. विचार करा, एका बाजूला समुद्राच्या खाली लपवलेले ते सुरुंग आणि दुसऱ्या बाजूला इराणची इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे IRGC त्यांच्या वेगवान बोटी घेऊन कधीही हल्ला करायला तयार. पण प्रश्न हा आहे की ही परिस्थिती इतकी टोकाला गेलीच कशी? या संघर्षाची मुळं नक्की कुठे आहेत? हे जे काही शत्रुत्व आणि मैत्रीचं जाळं आहे ना, ते काही एका रात्रीत विणलं गेलेलं नाही. याच्यामागे अनेक दशकांचा इतिहास आहे, विश्वासघात आहे आणि सतत बदलणाऱ्या समीकरणांची एक मोठी गुंतागुंतीची कहाणी आहे. चला तर मग या इतिहासाची पानं जरा उलटून पाहूया. या सगळ्याची सुरुवात झाली 1979 साली. तेव्हा इराणी क्रांती झाली आणि इराण अमेरिका आणि इराण इस्रायल यांचे संबंध कायमचे बदलून गेले. त्यानंतर आलं 2002 साल, जेव्हा इराणच्या अणुकार्यक्रमाने संपूर्ण जगाची झोप उडवली. पुढे 2020 मध्ये अब्राहम करार झाला. यामुळे झालं असं की इस्रायल आणि अनेक आखाती देशांमध्ये मैत्री झाली आणि या प्रदेशातली सगळी समीकरणच बदलली. आणि आज आपण पाहतोय की हेच देश थेट लष्करी संघर्षात उतरले आहेत. याच सगळ्या घटनांनी आजच्या या मोठ्या संकटाचा पाया रचला आहे. आता या संघर्षात प्रत्येक देशाचा स्वतःचा एक वेगळा अजेंडा आहे. इराणला काय हवंय तर या प्रदेशात आपलं वर्चस्व निर्माण करायचंय. इस्रायलचं ध्येय काय तर इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून कोणत्याही परिस्थितीत रोखायचं. आणि अमेरिकेला आपले मित्रदेश म्हणजे इस्रायल आणि आखाती देशांचं संरक्षण करायचंय आणि समुद्रातला व्यापार सुरळीत ठेवायचाय. आणि ह्या सगळ्यात भारतासारखे देश आहेत जे तारेवरची कसरत करत आहेत, संतुलन साधून आपले हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करत आहेत. साहजिकच जेव्हा प्रत्येकाची उद्दिष्ट इतकी वेगळी आणि परस्पर विरोधी असतात तेव्हा परिस्थिती स्फोटक बनते. आता अनेकांना वाटू शकतं की अरे, हा संघर्ष तर हजारो किलोमीटर दूर चाललाय, मग आपल्याला काय त्याचं? पण तसं नाहीये. याची जागतिक किंमत आपण सगळेच कळत नकळत मोजतोय. अगदी आपल्या गाडीतल्या पेट्रोलपासून ते घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तूपर्यंत प्रत्येक गोष्टीवर याचा परिणाम होतोय आणि होणार आहे. हे बघा, होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये जे संकट उभं राहिलंय त्यामुळे झालं काय की कच्च्या तेलाची किंमत थेट $103 प्रति बॅरलवर जाऊन पोचली. ही वाढ आहे तब्बल 40%. आणि याचा सोपा अर्थ काय तर पेट्रोल महागणार, डिझेल महागणार आणि स्वयंपाकाचा गॅसही महागणार. म्हणजे थेट आपल्या घराच्या महिन्याच्या बजेटवर याचा परिणाम होणार. आतापर्यंत 16 पेक्षा जास्त व्यावसायिक जहाजांवर हल्ले झाले आहेत. आता हे फक्त काही जहाजांवरचे हल्ले नाहीत, हा जागतिक व्यापाराच्या रक्तवाहिन्यांवर, त्याच्या धमन्यांवर केलेला थेट हल्ला आहे. आणि यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. पण या सगळ्याची सर्वात मोठी आणि दुर्दैवी किंमत ही माणसांना आपल्या जीवानी चुकवावी लागत आहे. संघर्षाच्या सुरुवातीच्या फक्त 14 दिवसांत 13 अमेरिकी सैनिकांना आपला जीव गमावा लागला. आणि आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेने त्या भागात 50,000पेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत, ज्यामुळे तणाव कमी होण्याऐवजी तो आणखीनच वाढला आहे. आणि या संपूर्ण जागतिक पटावर भारत एका मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे.
कारण या संघर्षातली प्रत्येक बाजू म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिका या सगळ्यांशी भारताचे खूप जवळचे आणि महत्त्वाचे संबंध आहेत. मग अशावेळी भारताने नक्की कोणाची बाजू घ्यायची हाच खरा प्रश्न आहे. दक्षिण आशियाचे एक तज्ज्ञ आहेत मायकल कुगेलमॅन. त्यांनी भारताच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन केलंय. ते म्हणतात, भारत एका अशा पातळ दोरीवरून चालत आहे जिथे संतुलन साधणं हाच एकमेव पर्याय उरलाय. आणि खरंच हे एक वाक्य नवी दिल्लीसमोर किती मोठं राजनैतिक आव्हान आहे हे स्पष्ट करतं. म्हणूनच भारताची रणनीती ही खूप विचारपूर्वक आखलेली आहे. बघा, एका बाजूला भारत इराणशी उच्चस्तरीय चर्चा करतोय जेणेकरून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा. तर दुसऱ्या बाजूला इस्रायलसोबतचे संरक्षण संबंधही तितकेच जपले जात आहेत, कारण तिथून आपल्याला महत्त्वाचं लष्करी तंत्रज्ञान मिळतं. आणि हे सगळं करत असताना आखाती देशांमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लाखो भारतीयांची सुरक्षा पाहणं आणि देशासाठी लागणारा ऊर्जा पुरवठा म्हणजे पेट्रोल डिझेल सुरक्षित ठेवणं, ही सगळी आव्हानं एकाच वेळी पेलावी लागतायत. तर भारतासारखे देश मध्यस्थी करून ही जी घट्ट झालेली गाठ आहे ती सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण खरा आणि अंतिम प्रश्न हाच आहे की संवादाचा आवाज युद्धाच्या या वाढत्या आवाजापेक्षा मोठा ठरू शकेल का? कारण या एका प्रश्नाच्या उत्तरावर फक्त त्या प्रदेशाचं नाही तर आपल्या सगळ्यांचं, संपूर्ण जगाचं भविष्य आणि आर्थिक स्थिरता अवलंबून आहे.